बहादूर गावात माकडाचं थैमान, गावकऱ्यांना घरातून बाहेर निघायची मुश्कील। चांदवड तालुक्यातील बहादूर इथं गेली 8 ते 10 दिवसांपासून एका माकडानं थैमान घातलं होतं। त्याने अनेकांना चावा घेतलाय। दर शनिवारी इथं आठवडी बाजार भरत असतो। मागील आठवड्यात व या शनिवारच्या बाजारात माकडानं असंख्य लोकांना चावा घेत नागरिकांना जखमी केलं। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यापैकी काही लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वणी व प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव व खाजगी रुग्णालयात पण खेडगाव इथं जाऊन त्यावर त्वरित उपचार केले। यामुळे शिवाजी अतिबा शिरसाट वय 70, लक्ष्मीबाई गंगाधर शिरसाट वय 80, अतुल निवृत्ती शिरसाट वय 32, पुंजाराम विष्णू शिरसाट वय 65 या नागरिकांचा समावेश आहे। खबरदारी म्हणून वेळेत दवाखान्यात जाऊन त्यांनी उपचार घेतले व स्थानिक दुकानदार रहिवाशांना या माकडाचा उपद्रव होत होता तरी वन खात्यानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं व त्याला जेरबंद करावं अशी मागणी सरपंच मंगलाताई शिरसाट, उपसरपंच आनंद शिरसाट व ग्रामस्थ विजय शिरसाट, समाधान शिरसाट, एकनाथ घडवजे, तन्वीर शेख, दत्तू बारहाते, संजय शिरसाट, गोविंद गारे, भास्कर गारे, भूषण शिरसाट आदी ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभाग खाते वडनेर भैरव यांनी पिंजरा लावत त्या माकडाला पद्धतशीररित्या दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास रेस्क्यू करण्यात आलं व वन विभाग खात्याचे आभार मानण्यात आले। प्रतिनिधी नितेश ताडगेसह महेंद्र लोढा।